सुनील दादा आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्यासाठी घरामध्ये परमार्थ जर घडवायचा असेल तर बायको चांगली पाहिजे मामा. माणसाची फार इच्छा असते, बाई तोंड वाकडं करते, काय परमार्थ करेल तो? आणि जी बाई नवऱ्याच्या परमार्थात वाकडं बनते ना, ती बाई पुढच्या जन्मामध्ये नको त्या येऊन जाणार म्हणजे जाणार. आणि देव उभं बनवणार आणि आडवं बनवणार, कारण ती आडी चाली राहते असं देवनी केलं होतं. मन म्हणणं नाही बरं. आपला नवरा कधी परमार्थ मार्गात जात असेल ना, त्याला जाऊ दिलं पाहिजे. का? कारण मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, पण हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि धन्यता देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत आणि कीर्तनाची सेवा लगेच विठोबारोकमाई करतो. लक्ष देऊन ऐक जा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही आहे. 2 वर्षाआधी लिखाण करत असताना काही असे मी स्वतःचे लिखाण केलेले आहे आणि ते प्रत्येक कीर्तनामध्ये अधूनमधून 2-4 वर्षामध्ये मी ते रिपिटेशन करत असतो. एकांकिका सादर केली होती आणि तीच तुमच्या समोर करून दाखवतो आणि संपला. आता गरीबाची मुलगी होती, गरीबाने केली. सुखाचा संसार चालू झाला. पत्राचं घर होतं त्यांचं. पत्राच्या घरामध्ये सुखाचा संसार चालू झाला. लग्नाला मोजके लोक आले होते. 2 वर्षाचा काळ निघून गेला. मुलगा मात्र काही होईना. बाप सायकल चालवून ती स्वारी चालवायचा. आई लोकांच्या कामाला जायचे. खेड्यापाड्यातला तो विषय. लिखाण स्वतःचं लक्ष देऊन ऐक जा. आईने काबाड कष्ट करावे, बापाने सायकल चालवावी. 15 वर्ष लग्नाला निघून गेले. मुलगा होत नाही म्हणून कष्ट करायची ताकद राहिली नाही. आता कोणासाठी करायचं? आणि असं म्हणत असताना आनंदाची बातमी आली आणि 1 वर्षाच्या सुंदर असं बाळ जन्माला आलं. पण बाळाचा रंग मात्र काळा होता. का होता हे नंतर सांगेल. प्रत्येक कहाणीमध्ये एक ट्विस्ट असतो आणि तो ट्विस्ट जोपर्यंत तुम्ही दाबून ठेवता तोपर्यंतच त्या संग्रहाकडे, दृष्टांताकडे, कथेकडे, बोधकथेकडे माणसांचं लक्ष केंद्रित होत असतं. ही सायकोलॉजी आहे. काय झालं पुराण माहिती आहे का? बाळ जन्माला आलं. ज्याच्या लग्नात लोक आले नाही त्याच्या घरी लेकरू जन्माला आल्याच्या नंतर लोक येतील. गरीबाच्या घरात पाळणा आलू द्या नाही तर मरू द्या, कोणाला काही घेणं देणं नाही. आणि जर तुमच्या घरी लोक येत असतील तर आरशात बघा, मी कोण आहे? मी गरीब आहे का श्रीमंत आहे? मग महाराज गरीबाच्या घरी लोक जातच नाही का? जातात. पण त्या गरीबाचं काम बघून तिथं काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय गर्दी जमणारच नाही. पॉसिबलच नाही ते. आणि मग ते लहान लेकरू जन्माला आलं. हिने फोन केला, ऐका ना अहो बाळ जन्माला आला, लवकर घरी या बरं का आज. तशीच रिक्षा पलटवली घरी आला. दरवाजा उघडला, खाटीवरती लेकरू खेळत होतं. याचा अर्थ लेकरू घरीच जन्माला आलं. दवाखान्यात जाण्याचे सुद्धा पैसे नव्हते. याला म्हणता गरिबी. ते बाळ खाटीवरती खेळत होतं कारण ज्याचं कोणी नाही त्याचा देव असतो. त्या बालकाला हातावरती घ्यावा, हात भरलेले होते. हात धुतले, स्वच्छ कपडा नाही, डोक्याचा रुमाल सोडला, घडी केली, मुलाला कपड्यामध्ये गुंढाळलं आणि बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं. बाळा 16 वर्षाने आनंद झाला पण आनंदामध्ये सहभागी व्हायला कोणी नाही. आणि कारण काय? पैसा. पण ऐक ना, तुझ्या जन्मापासून नवीन ऊर्जा आली. रोज कष्ट करणार, तुला शिकवणार, मोठं करणार, साहेब करणार. गरीब म्हणून जन्माला आला परंतु श्रीमंत म्हणून मरशील एवढं मात्र या बापाचं वचन तुला आहे. मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, आजपासून 1 वेळचं जेवण बंद. अय बायको, आजपासून चहा प्यायची नाही, दूध, साखर, चहा सगळं कमी. का बरं? मुलाला मोठं करायचंय, शिकवायचंय. गरीब परिस्थितीने, विचाराने मात्र बाप श्रीमंत होता. मुलगाला अंजा मोठा झाला, 5वीत गेला, 12वीत गेला, बोर्ड हॉस्टिंग झाली, स्कॉलरशिप मिळाली. बघता बघता MPSC, लॉजला राहायला लागला, हॉस्टेलला राहायला लागला. खर्च 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 बघता 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 26 वर्षाचा मुलगा झाला. 12 वर्ष तर घरी आलाच नाही. 16 वर्षाने झालेला मुलगा. आईने विचारावं बापाला, ऐका ना आपल्या मुलाचा काही तपास नोकरीला वगैरे लागला का नाही? अहो वय होत चाललंय, येणार कदाचित आपल्याला काही झालं तो घरी पाहिजे बरं का. मी फोन करतो त्याला, मी फोन करतो असं म्हटलं आणि ग्रामपंचायतीचा फोन वाजला. याचा अर्थ त्या गावामध्ये फोनच नव्हते. ग्रामपंचायतीचा फोन वाचला आणि शिपाई धावत आला, मधुकर दादा तुमच्या मुलाचा फोन आलाय.
मुलाचा फोन आला, म्हटलं आईला उठावं असं वाटलं, पण पाय फ्रॅक्चर होता, म्हातारी झालेली माय. लवकर जाणतो निरोप घेऊन या, पडा लवकर. धोत्रात पाय अटकत असताना गुंढाडत लंगडत बाप त्या फोन पर्यंत गेला. हॅलो. आणि मला सांगितलं, बाबा तुमच्या परिस्थिती, तुमचे संस्कार आज चित झालं. चित झालं म्हणजे तहसीलदार झालो. काय वाटलं असेल त्या बापाला? कधी येतोयस घरी? घरी येण्यासाठी फोन नाही केला. तहसीलदार झालो म्हणून मित्र पार्टी मागताय, शेवटचे पैसे पाठवाल तर बरं होईल, पगार आला का देतो. परत घरी आला म्हातारा. काय म्हणत होतं लेकरू? तहसीलदार झाला म्हणे. तहसीलदार? अरे ते तहसीलदार जाऊ द्या, पण नोकरी लागला ना. अगं त्याच्या हाताखाली भरपूर नोकरीत एवढा मोठा साहेब झाला आपला मुलगा. अरे वा, मग आजपासून चहा प्यायची का आपण? इतके दिवस बिना चहाची, दुसऱ्याच्या कपातला चहा बघून तोंडाला आलेलं पाणी पिऊन मी पोट भरलं, आता नाही होत माझ्याकडनं, आज प्यायची का चहा? सकू पैशासाठी फोन आला होता. मग आपल्याकडे कुठे पैसे? मग एक काम करा, मंगळसूत्र विकता का? वेडी झाली का तू? अरे विका हो, कोणाला सांगायचं नाही. आणि मी अशी कुठे बाहेर निघते आणि आपल्या घरी कोणी येत नाही. लेकराचा संसार सुखाचा झाला पाहिजे. पोटी तर भार वाहिलंच आहे त्याचं. आई एवढं सहन केलं त्याच्यासाठी, अजून थोडे दिवस. मंगळसूत्र मोडलं, मुलाला 12,000 मनी ड्रॉप केला. 4 दिवसाचं नाव सांगितलं होतं, मुलगा आलाच नाही. आईची तब्येत अचानक बिघडली, मुलाची आठवण यायला लागली. आज मुलगा, उद्या मुलगा, मुलगा येतच नाही. तुम्ही तपास करा त्याचा, जा बरं. बापाने काठी टेकत टेकत तहसीलदाराच्या बंगल्यापर्यंत आला. वॉचमॅनला सांगितलं, साहेबांना सांगा त्यांचे वडील आलेत. गेला वॉचमॅन, साहेबांना सांगितलं तुमचे वडील आलेत. दारूच्या नथेमध्ये दुस्त होता तहसीलदार. अरे माझा बाप बीप कोण नाही, चल निघ. वॉचमॅनाला, साहेबांनी नाही सांगितलं तुम्हाला भेटायला? अरे बाप आहे मी त्याचा, साहेबांनी नाही सांगितलं, निघा. आला म्हातारा काठी टेकत टेकत घरी. म्हातारी त्या उंबरट्यावरती बसलेली होती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिच आहे. काय म्हणत होता दादू? भेटला ना, नाश्ता पाणी केलं असेल ना त्याने, राहा म्हटलं असेल ना त्याने, मला बोलवलं ना, मला घ्यायला आले ना तुम्ही, त्याची गाडी कुठे आहे? 1000 प्रश्न. कारण मन निस्वार्थ आहे म्हणून प्रश्न निर्माण झाले. कडवडा होता, हिताचा कडवडा होता. जितकं प्रेम दिलं होतं, संस्कारावरती विश्वास होता, आपल्या दुधावरती विश्वास होता, गाडलेल्या घामांवरती विश्वास होता आणि केलेल्या त्यागावरती विश्वास होता. पण आंधळा, ज्याला कळलं त्याला कळलं, बाकीच्यांनी नंतर विचार करा. आंधळा विश्वास. सकू ओढ खायचं नाही म्हणतो तो, घरी पाठवून दिलं परत. एवढंच ऐकलं, एवढंच ऐकलं. पुढचा श्वास सुद्धा घेतला नाही त्या माईने. श्वासच नाही घेता आला तिला. श्वास थांबला. जशी बसली होती तशीच बसली होती ती. म्हाताऱ्याला लक्षात आलं नाही, मेली. घरात गेला, हातपाय तोंड धुतले. बघ डब्यामध्ये दूध आणलंय, कर चहा. अगं तू पापने बी आलो होत नाही. सकू, आणि सकू उमरट्यात पडली. गावाचा शिपाई गेला, साहेब तुमची माय मेली. अरे मग काय होतं, जे जन्माला आलं ते मारणार आहेत. आणि सकाळी दारूची नशा उतरली, अचानक आठवण आलं माय मेली. मग आला, प्रेत सजवलेलं होतं. आता जीवन जगली, त्याग केला, पोटाला मारलं. मुलगा शिकतो, नोकरीला लागेल, एक दिवस सुखाचा येईल, या आंधळ्या प्रेमामध्ये माय जीवन जगत होती. आणि शेवटी नाव घेता घेता मेली. पोटी भार वाहे, मरेपर्यंत त्याचं दुःख सहन करते. तिचं नाव आई आहे. एकच चरण, लगेच विठोबा रोखमाई. काय म्हणते ते? ओ मी तुझ्यासाठी जीवन लाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. ओ मी तुझ्यासाठी जीवन लाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले.
पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन धाडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले आणि शेवटी मग ती प्रेत यात्रा वगैरे फुलवली लहानपणच्या बड्डे बिड्डे शिक्षण खर्च सगळं आठवलं आणि मग ती म्हणते त्याला अरे मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको दे उगशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मेल्यावरती रडतो कशाला आता नको रडू कारण जिवंतपणी कधी पुसले नाही आता कशाला म्हणतो आणली नाही कधी खाण्या मिठाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई पुरानो 12 घंटे ड्युटी करताना एक दिवस ड्युटी करता करता फोन येईल पुष्प फुलांची सजवून डोली स्मशानात मी बांधली खोली मरेपर्यंत अबोला करताना का मायशी मरेपर्यंत आणि जर केला तर आता तुझ्याशी कोण रे बोली शेवटी अंगठ्याने पाणी प्याले ओ जगदीशा तू नाही मानिली रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन धाडिले बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन धाडिले बाळा तुने नाही पाणी पाजिले बारा घुमाये फुलं येत ना सोनू बाबा हे फुलं हे सकाळी जेव्हा त्या झाडाला लागले असतील ना यांना माहित नव्हतं आज महाराजच्या डोक्यावर जायचंय का प्रेताच्या अंगावर पडायचंय याला कर्म म्हणतात याला काय म्हणतात आणि सगळा खेळ कर्माचा आहे बोलायचं तर भरपूर आहे आणि मला माहिती आहे तुम्ही रातभर बी ऐकणारे लोक आहे 8-8 तास आपण चर्चा केलेली आहे पण बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले आता वयाच्या मानाने होत नाही याच महिन्यामध्ये भरपूर कीर्तनांचं नियोजन सुरतमध्ये होतं परंतु काही गोष्टीने माणसाने ब्रेक घेतला पाहिजे कोणी आपल्याला बाजूला करेल याच्या आधी जर आपण बाजूला झालो तर किंमत शाश्वत राहते आलं का लक्षामध्ये कोणी आपला तिरस्कार करेल कोणी आपलं दुश्मन होईल त्याच्यापेक्षा स्वतःच्या हातून तो त्याग केला पाहिजे ज्याला संग्रह करण्याची बुद्धी सुचते तो कधीही परमार्थ करू शकत नाही कारण परमार्थाचा पहिला नियम आहे नम्रता आणि दुसरा नियम आहे निस्वार्थ भावना जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असो आणि म्हणून सुनील दादा आणि त्यांच्या मिसेस त्यांचं सगळं परिवार कुटुंब सगळ्यांना एक ग्वाही देतो तुमच्या त्या बाळाच्या निमित्ताने तुम्ही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला परमात्मा अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा
माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काढी ही संत मंडळी सुखी असो आनंद यो जीवनाचा सुगंध परिदरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा पाव्यातला सूर्य जैसा ओठातुनी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा. 3 चरणात आईचं वर्णन आणि शेवट सांगून टाकलं. आणि आईवरती जसा पालक विश्वास ठेवतो, जगाला आग लागली आणि घरामध्ये आईने कधी पदर टाकला तर मुलगा सुरक्षित महसूस करतो, त्याच पद्धतीने तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अर्थ काय म्हणतो याचा, म्हणजे मला कड्यावर घ्या, माझं ओझं तुम्ही घ्या असं नाही. मानसिकरित्या जर मी खचलो थकलो तर ते मानसिक दुःख, वाईट मार्गावरती जाण्याचा कर्माची बाधा आणि चुकीच्या कर्मपाशामध्ये जर मी अडकत असेल तर त्याच्यापासून सुटण्याचे कष्ट हे सगळेचे सगळे तुम्ही स्वीकार करा. मी तुम्हाला शरण आलो, संतांची पायी हा माझा विश्वास. या जगतामध्ये तुमचा कोण उद्धार करेल मला माहित नाही, पण संत तुमचा उद्धार करतील. पण केव्हा, जेव्हा सर्व भावाने तुम्ही त्यांना आपलं म्हणाल, जेव्हा किंतु परंतु शिल्लक राहणार नाही, ज्याला तुम्ही शरण जाणार आणि जेव्हा तो शरणागती करणारा सर्व अंगाने तुमच्या हाता डोक्यावरती वरद हस्त ठेवेल, कृपांकित तुम्हाला करेल. आणि एक वेळा जर तुम्ही संतांच्या गुरुच्या शरणागतीला गेले तर तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही. सत चित आनंद प्रदान करणारा, सचित आनंद घन स्वरूप परणारा परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. आणि ती कृपा माझ्यावरती करावी याच्यासाठी माझं ओझं तुम्ही सांभाळा. का? कारण मला माहितीये आईची उपमा ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्तई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संस्थान शेगाव सगळ्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. तुम्ही बहुसंख्येने उपस्थित झाला, वेळात वेळ काढून तुम्ही कीर्तनाला आला, तुमचेही मनापासून आभार. परमात्मा एक एक मिनिटाचा हिशोब तुम्हाला परत करो. कोणाचेही उपकार परमात्मा कधी ठेवत नाही. सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त हो आणि अशाच पद्धतीने धर्म कार्य समाज कार्याची बुद्धी परमात्मा तुम्हाला प्रदान करो. आणि तुम्हाला सुद्धा अहंकाराचा वारा न लागता परमार्थ घडत राहो आणि परमार्थामध्ये तुमची सेवा इतकी पात्र आणि पवित्र ठेवा की अंतकाळामध्ये यमदूता व्यतिरिक्त पांडुरंग परमात्मा आला पाहिजे. ज्ञानेश्वर